ईद मुबारकच्या कार्यक्रमामध्ये आपण आहोत। या ठिकाणी पाहिला गेलं तर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना ईद मुबारक देण्यासाठी हिंदू बांधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि याच दरम्यान माझ्यासोबत भैयाजी धर्माधिकारी आहेत। भैयाजी, या वर्षीची काय वेगळी ईद आपल्याला पाहायला मिळते? सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तमाम मुस्लिम बंधू भगिनींना पवित्र अशा रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दरवर्षी गेल्या अनेक दशकांपासून आपले लाडके नेते, माजी मंत्री, परळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या समवेत आम्ही सर्व सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या नेहरू चौकीतील जुनी प्राचीन ईदगाह असेल आणि आपली नवीन बडी ईदगाह असेल, तर एक महिना हा मुस्लिम बांधवांनी त्याग, समर्पण, रोजा ठेवून ईश्वराशी, अल्लाशी एक सर्व विश्वाला एक कल्याण देण्यासाठी प्रार्थना केलेली आहे। आणि सर्व मुस्लिम बांधवांच्या या त्यागातून एक नवीन बंधुत्वाचा संदेश दरवर्षी आपण देत असतो। आणि आज बघतायत की हजारो आपले मुस्लिम बांधव इथं आपल्या बडी ईदगाहला नमाज पठणासाठी आलेले होते। आणि आम्ही सर्वांनी धनंजयजी मुंडे साहेबांचे जेवढे आम्ही सहकारी आहोत, आम्ही सर्वांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यात। आणि आता आमचा दिवसभर आमच्या सर्व सहकाऱ्यांना ग्रहभेट देऊन त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील जीवनामध्ये एक चांगलं त्यांचं आयु, आरोग्य, त्यांची धनसंपदा सगळी त्यांची वाढावी। आणि आपलं परळी शहर हे गंगा जमुनी तहजीब असलेलं शहर आहे आणि ही तहजीब कायमस्वरूपी चिरंतन टिकावी यासाठी आम्ही सर्वजण सदैव प्रयत्न करू। काय तुम्हाला काय वाटते ही वेगळी ईद काय पाहायला मिळते? आज हे इतक्या मोठ्या प्रमाणात ईद आम्ही सर्व भारतीय परळीकर आम्ही ईद मोठ्या थाटात, हे पवित्र महिना असल्यामुळं आम्ही सर्व मिळून आमचे मुस्लिम बांधवासाठी त्यांच्यासाठी एक चांगला महत्त्वाचा सण असल्यामुळं आपण सर्व दलित बांधव, मुस्लिम बांधव आम्ही ईदगाहला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आवर्जून हजर राहतो। आणि सर्वच आमचे नेते धनंजय मुंडे साहेब हे कधीही ईदगाहची म्हणजे गळाभेट विसरत नाहीत, म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मुस्लिम बांधवांना। माझ्यासोबत उपनगर अध्यक्ष देखील आहेत। काय राजा खानजी, या वर्षीची काय वेगळी ईद पाहायला मिळते? फार सुख शांती आहे परळीत, असं सुख शांति लाभाओ अशी अल्लाह से प्रार्थना करता हूँ और सबके लिए दुआ करता हूँ। काय खरं तर प्रत्येक मुस्लिम बांधवातील गरीबातला गरीब व्यक्ती देखील खूप आनंदाच्या वातावरणामध्ये आहे। तुमची काय प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया अशी आहे की पूर्ण देशवासियांना या ईद निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि श्रीमंत असो की गरीब असो, सर्वांना ईद समान असते, त्याच्यात कुठलाही मतभेद नसतो। आणि ह्या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे साहेबांनी येऊन सुद्धा मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद करतो। आणि इथं अनेक पक्षाचे नेते पण आलेले आहेत, वेगळ्या पक्षाचे पण नेते आहेत, त्यांनी पण मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचा बी मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो। मागच्या वर्षीची ईद आणि या वर्षीची ईद जर पाहायला गेलं तर काय वेगळं दिसलं तुम्हाला? तेवढं काय म्हणजे थोडंसं आता झळ लागलेली आहे लोकांना या युद्धामुळं। तरी आता समजा ह्याच्यातून कसं संकटातून आपल्याला बाहेर पडता येईल ते पाहू आपण। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतो। बिलकुल आज ईदच्या सगळ्यांना, तुम्हाला पण पत्रकार बांधवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। ओके, धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार। मात्र प्रत्येक लहान थोरासोबत मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर, हिंदू बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद देखील पाहायला मिळतोय। आणि आलेल्या प्रतिक्रिया परळीमधल्या ह्या काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल। कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड, परळी।